महिला मुख्यमंत्री असलेल्या पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याच ज्येष्ठ नेत्याने शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला, तरी सुद्धा 2 महिन्यानंतरही त्यास अटक करण्यात आलेली नाही। या विरोधात संतप्त होऊन भाजपा महिला आघाडीच्या वतीने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धर्मजागरण आणि भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ही निदर्शने आंदोलन करण्यात आले। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी आहेत, तेथे गुंडराज आहेच, त्यासोबतच महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे मोठे नेते शाहजहान शेख यांनी संदेशखाली या गावात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले। त्यांच्या विरोधात 100 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून ममता बॅनर्जी यांनी त्याला पकडून दिले नाही। सुमारे 2 महिन्यांच्या कालावधीनंतर पोलिसांना त्याला अटक केली आहे। पोलिसांनी मात्र महिला मुख्यमंत्री असताना पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याच जवळच्या नेत्याने महिलांवर एवढ्या प्रमाणात अत्याचार केला असताना सुद्धा त्याला पाठीशी घालत आहेत, हे एका महिला मुख्यमंत्र्यांना शोभत नाही। या गंभीर प्रकरणाचा तीव्र निषेध 7 मार्च रोजी भाजपा महिला आघाडी जळगाव जामोद आणि धर्मजागरणच्या वतीने करण्यात आला। यावेळी महिला मोर्चा शहराध्यक्ष सुनीता सुनील म्हसाड, सुजाता बंबटकर, खामगाव जिल्हा सहसंयोजिका धर्मजागरण समन्वय नीता वानखडे, शारदा फंदाडे, दीपाली मलटे, सुवर्णा कवळकार, कल्याणी खंडारे, उषा कतोरे, वर्षा फंदाडे, मनीषा मेनकर आदी भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव।